मी उपरी नाहीये हा मुद्दा मी खोडून काढते इथे. कसं आहे, आता ही लोकशाही आहे. प्रत्येक पक्ष निवडणुकीत उभा राहतो. एकमेकांची उणीधुणी काढणे हा प्रकार खूप होतो. तसंच चाललेलं आहे विरोधकांचं. त्यांच्याकडे ऍक्च्युली मुद्दाच नाही राहिलेला की कुठल्या मुद्द्यावरती टीका करायची. पण मी उपरी नाहीये हा मुद्दा मी खोडून काढते इथे. टीका करून किंवा दुसऱ्याची उणीधुणी काढून मला काम नाही करायचं. तर मी एखाद्या समाजाची किंवा कम्युनिटीची प्रोग्रेस कशी मेजर करतो की जर महिलांनी किती प्रोग्रेस केली आहे तुमच्या सोसायटीमध्ये, त्यावरून मी त्या सोसायटीचा प्रोग्रेस मेजर करतो. म्हणजे मोस्ट जे गरजू, गरीब, जे अफोर्ड करू शकत नाहीत असे रुग्ण आपण सवलतीच्या दरात करतो. अर्थात आपल्याकडे कुठलीही शासकीय आरोग्य योजना नाहीये. आपण हे कम्प्लिटली स्वतःच्या अखत्यारीत करतोय. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण बघितलं तर आळते जिल्हा परिषद मध्ये आहे. आज आपण डॉक्टर वर्षा सावर्डेकर मॅडमांच्या सोबत संवाद साधणार आहे, त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. त्यांचं या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय नेमकं व्हिजन आहे, मतदारसंघाला धरून त्यांनी काही कामं केलेली आहेत आणि त्यासोबत त्यांच्या कामाची व्याप्ती या सोबतच त्यांचं व्हिजन जे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मॅडम, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. एकंदरीत जर का बघितलं तर निवडणूक एक 4 ते 5 दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. प्रचार जोमात सुरू आहे. प्रतिसाद सुद्धा लोकांच्याकडून खूप चांगला मिळत आहे. तुम्ही ज्या वेळेला लोकांच्यात जाताय, भेटताय, बोलताय, त्यावेळेला कशा पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद आहे? सध्या आमचे प्रचार दौरे खूपच जोरात चालू आहेत. सकाळचं वेगळं शेड्यूल, संध्याकाळचं वेगळं शेड्यूल. कारण तुम्ही आता म्हटलातच की निवडणुका अगदी दारात येऊन ठेपलेल्या आहेत. आमच्याकडे फारच कमी दिवस राहिलेले आहेत. पण मी एवढे 10-12 दिवस गेले फिरते मतदारसंघात मधून, तर मतदानांचा इतका छान रिस्पॉन्स येत आहे. सगळीकडे आमचं हसून स्वागत केलं जात आहे आणि सगळीकडे अशी ग्वाहीही दिली जात आहे की आम्ही तुम्हालाच मतदान करणार. हे ऍक्च्युली उघड उघड त्यांनी बोलणं बरोबर नाहीये, पण तरीही असे इतक्या चांगल्या प्रकारचे रिस्पॉन्स येत आहेत. आणि विशेष करून जी लाडकी बहीण योजना आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी जी उदयास आणली आणि जी अंमलात आणलेली आहे, तर लाडक्या बहिणींमधून त्या योजनेबद्दल इतका पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे. त्या म्हणजे भयंकर खुश आहेत की दर महिन्याला एक सर्टन अमाऊंट जी फक्त आणि फक्त त्यांच्याच खात्यामध्ये जमा केली जाते, जी फक्त त्यांच्या अधिकारातून त्यांना विड्रॉ करता येते, काढता येते, किंवा त्यांच्या गाठीला जे 1500 रुपये दर महिन्याला येऊन त्यांच्या अकाउंटमध्ये जे पडतायत, त्यामुळे पण लाडक्या बहिणी आणि इतर कुटुंबीय खुश आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की लाडक्या बहिणींचा यांच्यापेक्षा जास्तीचा एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. नक्कीच. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर आळते जिल्हा परिषद मतदारसंघ हा एकमेव आहे की महायुती म्हणून सर्व जे काही घटक पक्ष आहेत हे सर्वच्या सर्व पक्ष एकत्र या मतदारसंघात लढत आहेत आणि त्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात. काय वाटतंय उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये, म्हणजे निवडणुकीकडे बघताना तुम्ही कशा अर्थाने बघता? मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते, कारण आळते जिल्हा परिषद मतदारसंघ हा असा एकमेव कोल्हापूर जिल्ह्यातील मतदारसंघ आहे जिथे महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र लढत आहेत. आणि त्यामुळे जी इंडिव्हिज्युअल पक्षाची ताकद प्रत्येक पक्षाची जी लागलेली आहे ती डिवाइड न होता ती एकत्र केली जाणार आहे ह्या मतदारसंघामध्ये नक्कीच, आणि त्याचा मला फायदा 100% होणार आहे. खरं बघायला गेलं तर मॅडम, पेशानं तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही आरोग्य सेवेचं सुद्धा काम करत आहात, खूप चांगल्या पद्धतीने ते तुमचं काम चालू आहे. मग या राजकारणाकडे कसं? अगदी चांगला प्रश्न विचारलात. मी पेशाने स्वतः डॉक्टर आहे. मी ENT सर्जन आहे, कान नाक घसा तज्ञ आहे मी. माझं MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर आम्ही जेव्हा प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली माझ्या मिस्टरांबरोबर, डॉक्टर अविनाश सावर्डेकर यांच्या बरोबर, तर त्यांचा मला कल असा जास्त समाजसेवेकडे वाटला. मी जेव्हा त्यांच्या ओपीडीत बघायचे किंवा बिल भरताना पेशंट तिथं असायचे मी, तर तेव्हा त्यांचं असं जास्त करून सेवेकडे कल वाटला की बाबा बिझनेस किंवा एक व्यवसाय म्हणून ह्या आमच्या व्यवसायाकडे न बघता त्यांची दृष्टी अशी असायची की पेशंटचं कल्याण तर झालं पाहिजे, पण त्याला जास्त आपण बिल लावायला पण नाही पाहिजे. मग अशाच प्रकारची सेवा आम्ही गेली 20 वर्ष करत आहोत. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने आम्ही सांगली विश्रामबागमध्ये मोठं हॉस्पिटल सुरू केलेलं आहे आणि तिथेही अशाच प्रकारची सेवा होते. जे गरजू, गरीब, जे अफोर्ड करू शकत नाहीत असे रुग्ण आपण सवलतीच्या दरात करतो. अर्थात आपल्याकडे कुठलीही
शासकीय आरोग्य योजना नाहीये. आपण हे कम्प्लिटली स्वतःच्या अखत्यारीत करतोय. आपल्याला शासनाकडून कुठले फंड्स किंवा काही येत नाही. याच 20 वर्षांच्या सेवेच्या बेसवरती आम्ही आमची सेकंड ब्रँच पेठ वडगाव एसटी स्टँडच्या पाठीमागे सुरू केलेली आहे आणि तिथे आपण अशाच प्रकारची सेवा देत आहोत. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही मग राजकारणाकडे कसा काय वळाला? आता मला इतक्या दिवसात समजलं की आमच्या दोघांनाही समाजकारण समाजसेवा करायला आवडते आणि असं म्हणतात की समाजकारणाचा शेवट कुठेतरी राजकारणावर. समजा मी ही निवडणूक जिंकले आणि मला कुठलं पद मिळालं, हे जिल्हा परिषद सदस्याचं पद मिळालं, तर हेच काम मी व्यापक स्वरूपात करू शकते. जास्तीत जास्त लोकांपर्यंत मी पोहोचू शकते की जे आता आम्ही बिकॉज ऑफ म्हणजे कमी फंड्स आमचे लिमिटेड जेवढे आहेत फंड्स तेवढ्यातूनच करतो, तेच आम्हाला फंड्स थोडे शासनाकडून एक्स्ट्रा आले तर आम्ही एक्स्ट्रा लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा, म्हणजे आजपर्यंत बघायला गेलं तर स्वनिधी वापरून आपण काम करत आलेलो आहोत. बरोबर. इथून पुढे बघितलं तर शासनाचा जर का त्याला थोडाफार हातभार मिळाला, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फंड आला, तर अजून कामाची व्याप्ती वाढवता येईल ह्या नक्कीच. दृष्टिकोनातून. बरं, मला सांगा, तुम्ही आता या राजकारणामध्ये वळालेला आहात, तुम्ही कोणते मुद्दे घेऊन लोकांच्या पर्यंत जात आहात, भेटत आहात? जिल्हा परिषद म्हणजे ग्रामीण विकासाचा कणा आहे. सगळेच विकास, रस्ते, पाणी, गटारी, शेतकरी, महिला, शाळा, दवाखाने, सगळ्याच गोष्टी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होतात. आता माजी सदस्य अरुणांना इंगवले यांच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली आहेत. रस्त्यांची, गटारींची, पिण्याच्या पाण्याची, काही पूर्ण झालेली आहेत, काही पूर्णत्वास येत आहेत आणि विकास हा थांबलेला नाहीये. अरुणांच्या हातातून तो चालूच आहे अविरत. तो तर मी चालूच ठेवणार आहे, कारण ह्या बेसिक नीड्स आहेत, गटारी, रस्ते, पाणी, पिण्याचं शुद्ध पाणी. त्या पलीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणारे दवाखाने याचीही गुणवत्ता मला वाढवायचा प्रयत्न नक्कीच करायला आवडेल. खरं बघायला गेलं तर मग अशीच आपण म्हटलात की अरुणांच्या माध्यमातून आपल्याला एक संधी मिळालेली आहे. त्यांच्याकडे नेतृत्व म्हणून बघताना तुम्ही कशा अर्थाने बघता? अरुणांसारखं नेतृत्व आपल्या जिल्ह्यामध्ये आहे याचा मला सार्थ अभिमान वाटतो. खूप विजनरी आहेत ते आणि त्यांना कामं करायची असतात लोकांची. बेसिकली त्यांना दिवस रात्र लोकांची कामं करण्यामध्ये घालवायला आवडतो असं मला एकूण वाटतं. आणि एक आयडल म्हणजे माझ्या राजकारणातला इथल्या प्रदेशातला इथल्या भागातला कोण आयडल असेल तर मी नक्कीच अरुणांना तसं मानते. कशी वाटते त्यांच्या कामाची पद्धत? धडाडीचं काम आहे अण्णांचं आणि कुठलंही काम असं अडून ठेवत नाहीत आणि म्हणजे पारंपरिक असे विजन नाहीये त्यांची, आधुनिकतेची पण जोड आहे त्यांना. आता तुम्ही बघताय आळतेमध्ये 27 एकरमध्ये जो सोलर पॅनलचा त्यांनी प्रोजेक्ट उभा केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांना दिवस रात्र वीज मिळते. बरोबर. म्हणजे हा त्यांची सायंटिफिकली बघितलं तर विजन खूपच चांगली वाटली मला. रस्ते, पाणी, गटर्स व्यतिरिक्त आपलं नेमकं काय विजन असणार आहे? रस्ते, पाणी, गटर याची कामं तर मी सांगितलंच तुम्हाला, ती झालेली आहेत किंवा पूर्णत्वास येत आहेत. तर त्या पलीकडेही जाऊन जिल्हा परिषदेच्या शाळा, जिल्हा परिषदेचे दवाखाने यामध्ये मला इम्प्रूव्हमेंट करायला आवडेल. आज आपण बघतो की पालकांचा कल जास्त करून प्रायव्हेट स्कूल्सकडे आहे, प्रायव्हेट इंग्लिश स्कूल्सकडे आहे. बरोबर. तर तशा पद्धतीने आपल्याला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पण संगणकीकरण किंवा सगळं डिजिटलायझेशन या सगळ्या गोष्टी आपण अंमलात आणू शकतो. शैक्षणिक जो दर्जा आहे तिथे दिला जाणारा तो आपण या प्रकारे या माध्यमातून वाढवू शकतो. सो दॅट की भविष्यात पालकांचा कल मे बी जिल्हा परिषद शाळांमध्ये वाढेल. आता मी स्वतः जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आहे. माझे मिस्टर डॉक्टर अविनाश तेही जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी आहेत. तर आपण पाहतो की पूर्वीच्या काळी जे जिल्हा परिषद मध्ये शिकलेले विद्यार्थी आहेत ते आजकाल चांगल्या पोस्टवरती आहेत. काही कलेक्टर्स झालेत, काही डॉक्टर्स, इंजिनियर्स आहेत आणि ते त्यांच्या व्यवसायामध्ये सफल पण झालेले आहेत. महिलांच्यासाठी आपलं काय विजन असणार आहे? मला एक आंबेडकरांचा कोट इथे आठवतो, डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांचा. ते असं म्हणतात की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ कम्युनिटी ऑर सोसायटी बाय द प्रोग्रेस ऑफ विमेन अचीव्ड. म्हणजे काय तर मी एखाद्या समाजाची किंवा कम्युनिटीची प्रोग्रेस कशी मेजर करतो की जर महिलांनी किती प्रोग्रेस केली तुमच्या सोसायटीमध्ये, त्यावरून मी त्या सोसायटीचा प्रोग्रेस मेजर करतो म्हणजे मोजतो. तर मला अगदी
ह्या कोडप्रमाणेच महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण करायला आवडेल. त्यांना घर बसून एखादा उद्योग चालू करून देणे, त्या आर्थिक दृष्ट्या त्यांना सक्षम करणे. आपण बघतो आपल्याकडे पेट्रियार्की आहे, म्हणजे काय, पितृसत्ताक आहे. बरेचसे अधिकार अजून महिलांच्या हातांमध्ये नाहीयेत. त्या आर्थिक दृष्ट्या जर सबल झाल्या तर मे बी त्यांच्याकडे डिसिजिव्ह पॉवर येईल, त्या जास्त प्रकारे स्वतःला रिप्रेझेंट करू शकतील. कारण महिला एक अशी सक्षम व्यक्ती असते, मल्टीटास्कर्स असतात महिला. एक काम पुरुष एका वेळी करत असेल तर महिलांना 10 कामं ऍट अ टाइम करून उरकायचा उरक असतो. मग हा जो त्यांचा जो गुण आहे महिलांचा, तो मला जास्त त्याला वाव द्यायला आवडेल, जेणेकरून त्यांच्या हातातही काही थोडेफार त्यांचे स्वतःचे असे पैसे राहतील. त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी घरातल्या पुरुषांवरती अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. त्यासोबतच मॅडम तरुणांच्यासाठी आणि इथला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की भाग पूर्ण बघितला तर शेतीवरती अवलंबून आहे, तर शेतकऱ्यांच्यासाठी असं काय विजन असणार आहे? शेतकऱ्यांसाठी माझ्याकडे ऍक्च्युली एक चांगली बातमी आहे. अरुणांना इंगवले, डॉक्टर विनयजी कोरे आणि आपले आमदार अशोकराव माने या दोघांच्या माध्यमातून एक 1200 कोटीचा प्रोजेक्ट आणत आहेत, की जेणेकरून वारण्याचं पाणी रामलिंगच्या डोंगरावरती उचलून नेलं जाईल आणि तिथून पर्कोलेट करून खालच्या 20-22 गावांना मिळेल. ह्या प्रोजेक्ट मधून सुजलाम सुफलाम होणार आहे आपला भाग, नक्कीच. तर तो प्रोजेक्ट, समजा मला हे पद मिळालं तर तो प्रोजेक्ट जास्तीत जास्त प्रमाणात कसा राबवला जाईल किंवा तो कसा आपल्याकडे आणला जाईल आणि तो पूर्णत्वास नेण्यात येईल हे मी बघेन. तसेच युवकांच्यासाठी काय प्लॅन्स असणार? सध्या युवक आहेत, शिक्षण घेतलेले आहेत, पण बेरोजगारी हा मोठा प्रश्न आहे. तर नक्कीच त्यांच्यासाठी मला ठोस असं काहीतरी करायला आवडेल, जेणेकरून माझ्या भागातला, माझ्या मतदारसंघातला मॅक्सिमम युवा वर्ग स्वतःच्या पायावर उभा राहील. मॅडम काय सांगाल, एकंदरीत बघायला गेलं तर काय काय कामं आपण केलेली आहात वैयक्तिक पातळीवर? वैयक्तिक पातळीवरती बघायला गेलं तर हॉस्पिटलच्या माध्यमातून सावर्डेकर फाउंडेशन आहे एक आमचं. फाउंडेशनच्या माध्यमातून आपण विविध ठिकाणी हजारो आरोग्य शिबिरं घेतलेली आहेत. आरोग्य शिबिरामध्ये मोफत रुग्णांची तपासणी केलेली आहे, गरजू रुग्णांना मोफत औषध वाटप केलेलं आहे व त्या शिबिरांमध्ये जे गरजू रुग्ण आहेत, ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांच्या शस्त्रक्रिया माफक दरामध्ये आपण करून दिलेल्या आहेत. शिवाय पाणी फाउंडेशनच्या मार्फत मजलेमध्ये आपण रेग्युलरली काम केलेलं आहे पाणी फाउंडेशनसाठी. आणि आमच्या गावामध्ये शुद्ध पाणी प्रकल्प एक आहे, त्याला आपण शेड द्यायचं काम स्वनिधीतून केलेलं आहे. खरं बघायला गेलं तर मॅडम आपल्यावरती एका बाजूला टीका होत आहेत की तुम्ही बाहेर येऊन आलेला आहात, तुम्ही इकडून उपऱ्या उमेदवार आहात, त्याच्यावरती तुम्ही काय, कशा अर्थाने तुम्ही इकडे बघता? कसं आहे, आता ही लोकशाही आहे, प्रत्येक पक्ष निवडणुकीत उभा राहतो, एकमेकांची उणीधुणी काढणे हा प्रकार खूप होतो. तसंच चाललेलं आहे विरोधकांचं. त्यांच्याकडे ऍक्च्युली मुद्दाच नाही राहिलेला की कुठल्या मुद्द्यावरती टीका करायची. पण मी उपरी नाहीये, हा मुद्दा मी खोडून काढते इथे. कारण मी सध्या जे बोलते ते माझ्या सावर्ड्यातल्या घरातून बोलते. इथे माझं घर आहे, शेती आहे, आणि आमचं मतदान ही इथेच आहे. वॉर्ड नंबर 5 मध्ये आम्ही वोट करतो, सगळ्या इलेक्शनला येऊन इथे वोट करतोच आम्ही. आणि शिवाय पेठवडगाव मध्ये माझं हॉस्पिटल आहे, त्यामुळे मी काय उपरी वगैरे नाहीच आहे, असं मला हे स्पष्टपणे इथे सांगू शकतो. विरोधकांच्याकडून तुमच्यावरती अशा टीका होत आहेत, याकडे तुम्ही कसं बघताय? विरोधकांच्या या टीकेला मतदारांनी फार महत्व देऊ नये. कारण त्यांना, मतदारांनाही माहिती आहे की मी इथे अवेलेबल आहे आणि विरोधकांनाही माहिती आहे मी इथे अवेलेबल आहे. मुद्दा बनवायचा म्हणून ते कुठलाही मुद्दा असा बनवत आहे. म्हणजे तुमचं काय मत आहे की राजकारण करताना त्यांच्याकडे तुमच्याविषयी बोलायला दुसरा मुद्दा नाहीये का? नाहीये, असं माझं स्पष्ट मत आहे. एकंदरीत मॅडम जर का बघायला गेलं तर निवडणूक म्हणल्यावरती मुद्दे आले, आरोप प्रत्यारोप आले, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मात्र तुम्ही बघायला गेलं तर एक व्हिजन घेऊन चाललेला आहात, कुठल्याही पद्धतीनं टीका समोरच्या वरती करत नाहीत. हा स्वभाव घेऊन नेमका काय? टीका करून किंवा दुसऱ्याची उणीधुणी काढून मला काम नाही करायचंय. मला माझ्यामध्येच
जास्तीत जास्त मी कसं लोकांचं जास्तीत जास्त काम करेन ह्याच गोष्टीची फक्त वाढ करायची. मला बाकी टीका टिप्पणी कोणावरती हे नाही करायची. एकंदरीत जर का बघितला तर लोकांनी मतदारांनी वर्षा सावर्डेकर मॅडमनाच का निवडून द्यायचं? मी उच्च शिक्षित आहे. मी स्वतः एक डॉक्टर आहे. आरोग्याशी रिलेटेड ज्या समस्या आहेत त्या नक्कीच मला चांगल्या कळतात. आणि स्वतः मी बऱ्याचदा टॉपर पण राहिलेली आहे. त्यामुळे नक्कीच एक सुशिक्षित उमेदवार जे तुमचे मुद्दे आहेत मतदारसंघातले, जे ज्या समस्या आहेत मतदारसंघातल्या, त्या योग्यरित्या जाणून घेईल आणि त्या योग्यरित्या पुढे पोहोचवल्या जातील. जिल्हा परिषदेचा सीईओ हा एक IAS अधिकारी असतो. त्यामुळं त्यांना आपले मुद्दे पटवून देणे, आपल्या भागाचा विकास करून घेणे हे सुशिक्षित उमेदवाराला नक्कीच चांगलं जमेल. त्यामुळं मतदान करावं असं तुम्ही म्हणताय. लोकांना, मतदारांना, नागरिकांना आव्हान काय करायला? मी माझ्या मतदारांना एवढं आवाहन करू इच्छिते की संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. ते त्यांनी आपल्याला हातात वेपन म्हणजे शस्त्र दिलेलं नाहीये, त्याऐवजी आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. तर तो अधिकार वापरून तुम्हाला लिजेंड व्हायचंय का तो अधिकार विकून तुम्हाला म्हणजे अगदी नगण्य राहायचंय, ते तुमच्या हातात आहे. तर मी असं सर्वांना आवाहन करेन की तुम्हाला खूप आमिष येतील, खूप सगळ्या प्रलोभनं तुम्हाला दाखवली जातील, तर त्या कशालाच तुम्ही बळी पडू नका. तुमचा एका मताचा जो अधिकार आहे तो अतिशय अमूल्य आहे आणि तुमचं हे एक मत तुम्ही नक्कीच चांगल्या उमेदवाराला देऊन चांगला वापर करा. यासोबतच मी हेही सांगू इच्छिते की मी महायुतीची अधिकृत उमेदवार आहे. मी महायुतीचा घटक पक्ष शिवसेना शिंदे गट याकडून लढत आहे आणि माझं चिन्ह आहे धनुष्यबाण, जे मशीनवरती 2 नंबरला येईल. मी तुम्हाला अशी विनंती करते नम्र की तुम्ही जास्तीत जास्त धनुष्यबाणाचं बटन दाबून मला विजयी करा. नक्कीच एका अर्थाने बघायला गेलं तर मतदारसंघामध्ये मी सुशिक्षित उमेदवार आहे. खरं बघायला गेलं तर 15 ते 20 वर्ष झाली मी आरोग्य सेवेमध्ये कार्यरत आहे. कितीतरी हजारो लोकांना मी आरोग्य सेवा आजपर्यंत दिलेली आहे. मी असेल, डॉक्टर साहेब असतील, यांच्या माध्यमातून आम्ही कितीतरी शिबिरं घेतलेली आहेत, कितीतरी लोकांच्या पर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे. आणि हा जो ही जी कामाची व्याप्ती आहे ही कुठं ना कुठेतरी अजून वाढावी यासाठी मी राजकारणामध्ये उतरलेली आहे. खऱ्या अर्थानं एका राजकारणाला खूप चांगल्या पद्धतीने फंड मिळाले, खूप चांगल्या पद्धतीने निधी मिळाला, तर इथल्या भागाचा जो काही विकास आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकतोय, अशा पद्धतीचं मत वर्षा मॅडमांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेलं आहे. तुर्तास तरी या व्हिडिओसह, या मुलाखतीसह मी इथं थांबतो. तुम्हाला ही मुलाखत कशा पद्धतीने वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन सचिन वारेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.